हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। वाहतूक शाखेमध्ये रोड रोमिओ, विना लायसन, टवाळखोर ट्रिपल सीट यांच्या विरोधात बापूजी साळुंखे कॉलेज या ठिकाणी 86 जणांवर मिरज वाहतूक शाखेने कारवाई करण्यात आल्याचे प्रभारी वाहतूक निरीक्षक रणजित टिप्पे यांनी सांगितले। मिरज वाहतूक शाखेने वाढत्या अपघातावर नियंत्रण करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख कल्पना बावरकर, DYSP अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक रणजित टिप्पे यांनी मिरज येथील बापूजी साळुंखे कॉलेजजवळ स्पेशल ड्राईव्ह कॅम्प आयोजित केला होता। कॉलेज परिसरामध्ये अनेक टवाळखोर रोड रोमिओ गाडीची सायलेन्स काढून ट्रिपल सीट जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या। या अनुषंगाने मिरज वाहतूक शाखेने बापूजी साळुंखे कॉलेज परिसरात स्पेशल ड्राईव्ह आयोजित केला होता। यामध्ये ट्रिपल सीट, विना लायसन व अल्पवयीन चालक, टवाळखोर 86 तरुणांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। त्यावेळी प्रभारी निरीक्षक रणजित टिप्पे म्हणाले, पालकांनी मुलांना गाडी देताना विचार करावा, विना लायसन गाडी देऊ नये। अपघाताचे प्रमाण वाढले आहे। लहान मुलांना पालकांनी समज द्यावी, त्यामुळे तरुणांच्यातील अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होईल असे त्यांनी सांगितले। हा स्पेशल ड्रायव्हर मिरज वाहतूक शाखेने महाविद्यालय परिसरात आयोजित केल्याने पालक व वाहनधारकांच्यात समाधान व्यक्त होत आहे। निरीक्षक रणजित टिप्पे यांनी मिरज शहरात वाहतूक सुरळीत होण्यासाठी जोरदार कारवाई सुरू केली आहे। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाढते अपघात आहेत त्या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह बापूजी साळुंखे महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला होता। त्या ठिकाणी आज रोजी एकूण 86 केसेस केलेल्या असून त्यामध्ये अल्पवयीन चालक यांच्या विरोधात 8 केसेस करण्यात आलेले आहेत। म्हणजे त्यांना तो दंड आकारण्यात आलेला आहे। तसेच इतर ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत। माझी सर्व पालकांना विनंती आहे, तसेच आमच्या सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे एक विनंती आहे की आपल्या पाल्याला गाडी देताना हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गाडी परवाना काढून देण्यात यावी। त्यामुळे आपल्या पाल्याचा तसेच इतर रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा कोणतीही हानी होणार नाही। तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्याला गाडी देताना वाहतुकीच्या नियमाबाबत सांगूनच गाडी देण्यात यावी। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।